थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वपूर्ण मॅच, सेमीफायनल क्रमांक 2, एक हाय व्होल्टेज थरार. मैदानाच्या आतमध्ये श्री जाधव आणि अवी गायकवाड ही जोडी दाखल झाली होती. या जोडीला रोखण्यामध्ये यश मिळालंय. पहिल्याच बॉल वरती कार्तिक या बॉलरने धक्का दिलाय. दे धक्का देत असताना फलंदाज बाद झालाय. या अगोदरच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देत आहोत सोहेल शर्वान. या प्लेअर ऑफ द मॅच दादाजी 11 या टीमला हा कॉल आहे. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवत असताना मनोबल आता वाढलंय. टीमचं चर्चा राहिली आहे. चला कार्तिक थोडस वेग घेऊया. गणेश आल्यात फलंदाजीसाठी. गणेश उर्ध विकेटने कार्तिक निघाल्यात. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल, एक्स्ट्राची रन धाव फलकावरती आली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये टू ब्रदर्स एकामेका विरुद्ध लढतायत. अमित बावळेकर आणि हेमंत बावळेकर आणि प्रवीण बावळेकर, रोहित रांजणे यांची टीम. चला जाऊया पुढचा बॉल. यावेळी पहा खोलवरचा बॉल, डॉट बॉल आलाय. कार्तिक मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. पिचिंग बॅकफुट वरती गेले. अत्यंत मात्र डीप कव्हरमध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल मात्र वेगाने निघून जाईल. सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. कार्तिक पुन्हा एकदा निघतील आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरती. हो यावेळी ऑन साइडला शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती. हो एकाच ट्रॅक वरती 2 खेळाडू. अभिजित गायकवाड मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने स्वतःचा विकेट सेव्ह केलाय हे पाहिलं गेलंय. आणि अभि गायकवाड बॅक टू द पवेलियन. ट्वेल्थ मॅन हेम्सविला. ट्वेल्थ मॅन नाव सांगा प्लीज. अजय आलेत. अजय झाडे नॉन स्ट्राईक एंड वरती. गणेश. हो यावेळी पहा ओव्हर दी कव्हर्स हा बॉल खेळून काढलाय. बॉल मात्र सरळ निघून जाईल. सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. पुन्हा एकदा ओव्हर दी लॉंग ऑफ डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केले आणि एका धावेने 10 धावा धावफलकावरती आल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. चला आयोजन कमिटी हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी या फायनलचा महासंग्राम थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
याच्याबद्दल आपण काही चर्चा करूया. पुढील लेखाजोखा कसा असेल तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 10 धावा धावपलकावरती आल्यात. चला थोडीशी घाई करूया. एका बाजूला टीम आपल्याला बेरीज वर्ल्ड तर दुसऱ्या बाजूला हेम्सविला. या दोन टीम मध्ये ही लढाई पाहायला मिळाली आहे. स्ट्राईकला फलंदाज जो आहे ना, आत्मविश्वासाने भरलेला फलंदाज, नाव आहे गणेश मोरे. गणेश मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महत्वपूर्ण आहे. राऊंड विकेटने गोलंदाज आले तेजस. हो पहिलाच बॉल यॉकलेन हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. कवच मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दिशा दिली आहे. यॉकलेन टो क्रशर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बाकफूट वरती न जाता खडे खडे चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे एक धाव घेतली आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आता पहिल्यांदा फेस करतील ते अजय झाडे. हो यावेळी अडवा बॅटने आडे हाथ से लेंगे मगर जरूर लेंगे, मान के नहीं तो छीन के लेंगे, हाच प्रयत्न राहिलाय. डेड बॉल आलाय. चला थोडीशी घाई करूया. राऊंड विकेटने गोलंदाज अजय तेजस आहेत. समोर आहेत फलंदाज अजय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. वन बाउन्स दिला गेलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज दाखल झालेत तेजस. हो यावेळी बेस्ट हाईट पाहायला मिळाली आहे. यस इट्स नो बॉल. मॅच ऑन झाली आहे. आता इथे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट मेजवानी आहे. आता इथून पुढे कशा पद्धतीने चौकार षटकार ठोकणार. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय आणि तदनंतर मात्र फलंदाज काय रणनीती आपोल. स्ट्राईक एंड वरती आहेत अजय. लगातारचा स्ट्रगल पाहायला मिळालाय. कुलवरचा बॉल अनर्थक बाउन्स हलक्या हाताने पंच केलाय. पॉइंटला एकेरी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आणि या एका धावेने धाव संख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 14 रन्स. 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्यात. पहा काही मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करतोय. पुढचा बॉल. हो यावेळी आडव्या बॅटने ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेट रिझन मध्ये एक धाव घेतली. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. त्याच्या पश्चात दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आहे आणि 2 धावेने आता धावसंख्या 16च्या घरामध्ये आहे. 45-50 धावा तुम्हाला बनवणं तितकंस सक्तीचं आहे, कारण की ते वेल टार्गेट सेट होऊ शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा निघतील तेजस. हो यावेळी पहा फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय डीप मध्ये. मिड विकेट बाउंड्री लाईन रिझन मध्ये तारी करत असताना फील्डही केलाय. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 17 धावा या धावपलकावरती आल्यात. 17 रन्स. या षटकातील हा अंतिमचा बॉल. लास्ट डिलिव्हरी. हो यावेळी ओव्हर मिड ऑफ डीप मध्ये लॉंग ऑन वरून प्रोडक्शन येईल. एक धाव घेतलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 18 धावा या 2 षटकांच्या पाठीमागे. अठरा धावा धावपलकावरती आहेत. 18 रन्स मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आहेत ते अजय. अजयला आता चांगली रणनीती बनवावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज प्रशांत आलेत. ओ पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे शॉर्ट बॉल आलाय. चला कमबॅक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये अजयला जो फुटवर्क आहे ना तो चांगला आणि स्ट्रॉंग दाखवावा लागेल.
आत्मविश्वास भरावा लागेल. असं म्हटलं ना, मुझे सर्वश्रेष्ठ नाही बनना, सर्व परिचित बनना है. हो, आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. रनआउटची संधी नॉन स्ट्राईक एंड वरती. फलंदाज अजय बॅक टू द पवेलियन. आम्ही विनंती करतोय जे बाउंड्री लाईनला थोडेसे चिपकून उभे आहेत आणि थोडस आतमध्ये व्हा प्लीज प्लीज. माज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. माज वारुणकर लक्ष वेधले गेले. आयुष्यामध्ये माणसं साथ देणारी जोडा, तासभर राहणारी माणसं अनेक आहेत. काही माणसं अनेक काळ आपल्या सोबत असूनही लक्षात राहत नाहीत, मात्र काही माणसं क्षणभरात आयुष्यभर लक्षात राहतात. चला पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. ओहो, इथे पाहिलं गेलंय, फॉलो करण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउटही झाले होते, बीट केलाय आणि कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. फलकावरती 18 धावा आहेत. इथे एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. 19 धावा या धावफलकावरती आहेत. माज हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मधलं हे महत्वपूर्ण लढाई आहे. स्ट्राईकला आहेत फलंदाज माज. प्रशांत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जो अनेकांना करतो शांत, तो प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओद विकेटने. चला प्रशांत थोडासा वेग घेऊया. माज यांच्या अगेन्स्ट. हो, यावेळी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉलची लाईन मिस केली आहे आणि इथे बीट केलाय. डॉट बॉल. परफेक्ट लाईन ऑफ द बॉल यावं लागेल. व ती कवच आपण जर पाहिलं ना तर डीप मध्ये प्रोडक्शन मोकळं आहे, त्या रिझल्ट मध्ये खेळण्याचा पर्याय करावा लागेल. मात्र याही वेळी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने याच पद्धतीची फलंदाजी करण्याचा महाज यांचा मानस राहिलाय. स्कोर हा पाहिजे. अनेकांची चर्चा राहिली, अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. बेरीज वर्ल्ड आपला जो एक खेळाडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आहे ना, थोडस आतमध्ये या. पंचांचं दुर्लक्ष आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. चला मॅच ऑन करूया. चला आपण अधिकचा वेळ घेतलाय प्रशांत. हो, यावेळी ओवधी लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. नो मॅच मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न तितक्याच वेगाने होईल. 2 धावेने आता धावसंख्या 21. 21 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये खर्च केल्या फक्त 4 धावा. 3च धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज किरण बावळेकर मैदानाच्या प्रेम बावळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डेथ ओव्हर मध्ये उदविकेने पहिल्याच बॉल वरती स्वैग से करेंगे स्वागत. अरे ना औरों से कम ना औरों से श्रेष्ठ, बस खुद से बेहतर और खुद में ही सर्वश्रेष्ठ बनना है मुझे. ठोकला ना तो एक सर्वश्रेष्ठ षटकार. 6. 6 धावेने आक्रमण केलंय. ना टूटे है हिम्मत. अरे ना टूटे है हम हिम्मत, अभी भी हौसला बाकी रख. मुश्किलें भी झुकेंगी, तू अपनी
मेहनत जारी रख. यावेळी ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. वन बाउन्स ओव्हर द फिल्डर. बॉल मात्र सरे निघून जाईल सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. आयुष्याला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते. आता मात्र इथे कष्ट पारंपार केले गेले आहेत. ओव्हर द विकेटने गोलंदाज दाखल झालाय. माफ करा, राऊंड विकेटने आलाय. डावकुरे हाताचा गोलंदाज प्रेम. लक्ष वेधलंय. हो, यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्लम केलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. प्रेम बावळेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने जणू सांगितलंय, अरे इस मैदान में रास्ते तो हजार है, चलना तो पड़ेगा. अगर सूरज जैसा बनना है ना तो जलना भी पड़ेगा. तो स्वतः जळालाय. विकेट पहा ऍक्शन रिप्ले मध्ये घडलंय काय. यस, रिव्ह्यू घेतलाय पंच. पंच हा रिव्ह्यू कसलाय हा तिसरे पंच विचारतायत. प्लम एलबी साठी आम्ही रिव्ह्यू कसा देणार. आमच्याकडे ते होका यंत्र नाहीये. बॅटिंग टीमने घेतलाय. व बॅटिंग टीमला आम्ही हे सांगत आहोत की एलबी साठी रिव्ह्यू नाहीये. चला, OUT आउट आहेत फलंदाज. पंचांनी हा पहिल्यांदा कॉल दिला होता आणि तोच आम्ही ग्राह्य धरणार आहोत. याची दखल घ्या. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सुदेश घाडगे. पुढचा बॉल राऊंड विकेटने प्रेम बावळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रेम हो, यावेळी पहा लो फुलटाचा बॉल हिट केलाय. ओव्हर दी कव्हर्स कॅरी केला गेलाय. झेल बॅक ऑफ द बॅकलिफ्ट मारत असताना हा झेल कव्हर केलाय आणि वेल जज कॅच पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 5. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. लवमेश मोरे. हॅट्रिक इज ऑन. हॅट्रिक ऑन झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष पाहायला मिळालाय. असं म्हटलं आता ना, खुद का माइनस पॉइंट जानना ही जिंदगी का सबसे बड़ा प्लस पॉइंट आहे आणि आता तो प्लस पॉइंट ओळखावा लागेल. गोलंदाज निघालाय मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने. हो, यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने केला हॅट्रिक बॉल. ओ हो हो, या स्पर्धेतली आणखी एक जबरदस्त सेमीफायनल मधली एक क्रुशियल मोमेंट वरती मिळवलेले हॅट्रिक प्रेम बावळेकर हे नाव. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा त्याचं सेलिब्रेशन. एका हाताने ज्या पद्धतीने डाऊन द ग्राउंड पॅरलल खेळलेला प्रहार क्षेत्ररक्षकाने कॅरी केला आणि त्या क्षणी प्रेम बावळेकर यांनी एका हाताने मैदानाच्या आतमध्ये स्वतःचा सेलिब्रेशन करताना पाहायला मिळालाय. पहा इथे उचलूनही घेतलाय प्रेमला. उत्सुकता आहे. या स्पर्धेतली आणखी एक हॅट्रिक प्रेम बावळेकर यांनी घेतले. आता नवीन फलंदाज आले आहेत प्रवीण बावळेकर. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली ना की पावले आपोआप योग्य दिशेने वळतात. आता मैदानाच्या आतमध्ये अंतिम सवाल
हो यावेळी स्विंग आणि मिस बीट केलाय मैदानाच्या आतमध्ये. सेकंड सेमी फायनल ही जी आहे ती फक्त 32 धावांचं टार्गेट देते. 31 धावा या बनवल्यात. 32 टू विन. चला थोडीशी घाई करूया. बॅड लाईटचा इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये आपण पारितोषिकही वाटणार आहोत. थोडीशी घाई करूया. फायनलच्या टॉस साठी दादाजी 11 या टीमला आम्ही अगोदरच कॉल देतोय. आपली संपूर्ण टीम आपण रेडी करून सज्ज राहायचं आहे. ह्या मॅच जशी संपेल आपण टॉस साठी जाणार आहोत. चला आयोजन कमिटी सुशांत दादा, त्याचबरोबर आमचे मोहज्जम नालबंद साहेब अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर विजय भाऊ साळवी, त्याचबरोबर आमचे कौशिक मानकर साहेब, दीपक विरामने, श्रीकांत जाधव, हेमंत भाऊ शिंदे, परवेज भाऊ शेख, अयाज पटेल, जावेद खारकंडे, इम्रान वारुणकर आणि सोहेल खान यांनाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या आपण सर्व आयोजन कमिटी. 32 टार्गेट आहे. 32. चला बॅट्समन वाढवायचे टीम बेरीज वर्ल्ड. थोडीशी घाई करा. बराचसा वेळ आपण या मॅचला घेतो आहोत, याची दखल घ्या. चला फायनलचा हा मुकाबला आहे आपल्या समोर येणार आहे. याच साठी केला होता अभ्यास की शेवट गोड व्हावा आणि उत्कंठा या क्षणाची आम्ही पाहावी. असं म्हटलं जातं ना की जीवाला जीव देणाऱ्या मित्राकडून आज खरं खुरं मूल्यमापन करायचं आहे आणि मनाच्या अंतकरणातून गहन गंभीर प्रश्न येईल की कोण होईल या स्पर्धेचा अंतिम विजेता. दोन्ही टीम 12th मॅन. बेरीज वर्ल्ड आपला 12वा खेळाडू, हेम्सविला आपलाही 12वा खेळाडू. प्रशांत आणि प्रेम बावळेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला रोखण्यासाठी 32 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉल आणि 32. टीम हेम्सविला हा कारनामा करून दाखवेल का, हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं ना की आयुष्यामध्ये अनुभव हा परिस्थितीचा सामना करून येतो. आता ही परिस्थिती वाईट आहे. धावसंख्येचा जो डोंगर आहे ना तो अधिकचा लावता आला नाहीये. मात्र यातूनही विजय मिळवण्याची एक वेगळी ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला श्री जाधव याच्याकडे लक्ष वेधलंय. टॉप 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न. लास्ट टू टीम सीझन 6 महाबळेश्वर प्रीमियर लीग MPL 6 पॉवर हे नेहमी लक्षात राहील. चला थोडीशी घाई करूया. पहिला बॉल प्रेम बावळेकर साठी ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल बॅकफुट जाऊन रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. ओ बॅकअप मिळणं गरजेचं होतं. इथे एक धावफलकावरती आली आहे. मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध चालू आहे. यावेळी पहा अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन वरती वाईडिशला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल मात्र वेगाने निघून जाईल. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. घमासान रणकंदन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे
युद्ध आहे ना हे माझ्या दिल आणि दिमाग मध्ये चाललेलं आहे असं हे खेळाडू आतमध्ये सांगत असताना हो यावेळी पहा डीप बॅकवर्ड पॉइंटला नचक्कत भरलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि 2 धावेने धावसंख्या 7च्या घरामध्ये गेली आहे. 32चा पाठलाग करायचा आहे. अधिकच्या धावा मागच्या मॅच मध्ये दिल्या नव्हत्या श्रीने, मात्र यावेळी अधिकच्या धावा आल्यात, 7 आल्यात. यांच्यावरतीच रोखावं लागेल. 32चा पाठलाग करतोय. स्ट्राईकला आहेत ते फलंदाज प्रशांत. ओ यावेळी स्विंग आणि मिस, राईज होणारा बॉल, पंचाकडे दाद मागितली जाते आहे. उत्साही आहेत यष्टी रक्षक, मात्र दोन्ही पंच आता सलामसलत करतील, तदनंतर निर्णय देतील. फलंदाज बाद आहे. धक्का क्रमांक 1, बिग फिश ऑन द बिग बास्केट. ज्या ज्यावेळी संघ मालकाने पैसे लावलेत ना त्या त्यावेळी विकेट्स मिळालेत. हा थोडं पेशन्स ठेवावं लागेल आणि हे पाहायला मिळालंय अनेक वेळा. मॅच थोडीशी संत गतीने रंगली आहे, मात्र लो स्कोरिंग मॅचेस हृदयाचे ठोके चुकवतात, हे अनेक वेळा पाहायला मिळालंय. म्हणून पहा, असं म्हटलं तर की स्वप्न पूर्ण करायचे असेल तर एकच गोष्ट औषध म्हणून वापरावी लागेल, ती म्हणजे कष्ट. कष्ट करावे लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज आले आहेत. सागर जाधव किंग या नावाने ओळखला गेलेला हा खेळाडू चिखली गावाला बिलॉंग करतो. सन्माननीय अमरभाई शारवान, अकबरभाई शारवान यांचंही अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. दादाजी 11 या संघाचे संघ मालक आहेत, त्यांचं स्वागत आहे. नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. सागर जाधव, सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. मी एवढंच म्हणेन, आता समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है, ये खेळ बडा निराला है. पहिलाच बॉल राईज होताना पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय, एक्स्ट्रा रन. पुढचा बॉल. ओ यावेळी पहा बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेलाय. धक्का क्रमांक 2, सागर जाधव बॅक टू द पवेलियन. एक मोठी मासली लागली गळाला. टीमचा विकेट पडल्यानंतर मोरल जो आहे ना, तो आत्मविश्वास जो आहे ना, तो वाढला जातोय. 8 धावा या धावपलकावरती आहेत. 32चा पाठलाग करायचा आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे आहेत 24. 18 बॉल 24. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जिसे नुकसान सहने की ताकद होती है ना, वो मुनाफा ज्यादा कमाता है. आता नुकसान झालंय. लास्ट बॉल टू गो. 19 बॉल आणि 24 ची गरज. तेजस शिर्के आल्यात मैदानाच्या आतमध्ये. ध्येय प्राप्त करायचंय तर आतोनात मेहनत करावी लागेल. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरीच चालेल, कारण की वेडीच लोक इतिहास घडवतात. नॉन स्ट्राईक एंड वरती हो, इथे बॅकअप असणं गरजेचं आहे आणि हुशार लोक ती वाचतात. हात आणि साथ योग्य वेळी देणं गरजेचं आहे. आता मॅच थोडीशी फसते की काय. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे आहेत 24. चला थोडस स्पीडअप घेऊया. चला थोडस स्पीडअप घ्या. फायनलचा मुकाबला आपल्याला खेळायचा आहे. सूर्याने डोंगराच्या आड आता छावणी टाकायला प्रयत्न सुरू केलेत. पक्ष्यांचा किलबिलाट आता मात्र घराच्या ओढीकडे निघालाय. चला
7वा दिवस आहे. 7 दिवसांपासून या क्षणाची उत्कंठा होती की शेवटची मॅच कशी होईल आणि कोणामध्ये होईल. कोण असेल तो संघ मालक, कोण असेल तो कॅप्टन. MPL पर्व क्रमांक 6 आणि मालिकावीर कोण असेल, बेस्ट बॉलर कोण असेल, बेस्ट बॅट्समन कोण असेल, बेस्ट फिल्डर तोही तितकाच महत्वाचा आहे. नवीन गोलंदाज अभि गायकवाड, डावकुरे हाताचा फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये तोही अजूनही उभा आहे, स्तब्ध आहे. मॅच ऑन आहे. 18 बॉल आणि 24 ची गरज. अभि निघालेत. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस बॅट एज घेतली का. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न करतील का नाही. एकच धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 9च्या घरामध्ये आहे. चला पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. हो यावेळी ड्राईव्ह केलाय ओव्हर दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव. आता फक्त या बॉलरच्या अगेन्स्ट अटॅक करायचा नाहीये. सिंपल आणि सोपं गणित समोर पार करायचं आहे. याच्या अगेन्स्ट फलंदाजाचा विकेट द्यायचा नाही. हीच एक महत्वपूर्ण मेहनत लक्षात घेतली गेली आहे. प्रेम अगेन्स्ट अबे. बरोबरचा बॉल बॅटचा इनर एज. तदनंतर मात्र पहा हलक्या हाताने घेतलेली एक रन. आता समीकरण बदललंय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जात असताना 11 या आकड्यावरती जाऊन धावसंख्या पोहोचली आहे. चला थोडसा वेग वाढवूया. राईट हँड बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. तेजस शिर्के. तेजस ओ यावेळी स्विंग आणि मिस बीट केलाय डॉट बॉल. अधिकच काही मिळणार नाहीये. मॅच ऑन होते की काय. येणारे बॉल शिल्लक आहेत 14, बनवायचे आहेत 21. 14 बॉल 21. मॅच ऑन. क्रुशियल मॅच आहे. आता आक्रमण करावं लागेल. आक्रमणामध्ये विकेटही पडू शकतोय. गोलवरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. डीपीस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोडक्शन आहे. थोडस पम्पलिंग पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा कंप्लीट केल्यात. येणारे बॉल 13, बनवायचे आहेत 19. तेरा बॉल 19. महत्वपूर्ण लढत आहे. स्ट्राईकला तेजस शिर्के. अभि खोलवरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 बाउन्स. बॉल सरळ जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, अकेला खड़ा रहने की कोशिश करो और साहस रखो, दुनिया ज्ञान देती है. मैदानाच्या आतमध्ये साथ कोण देत नाही म्हणून चर्चा राहिली आहे. चला पुढचा बॉल. गोलंदाज कोण असेल याकडेही लक्ष वेधलं गेलंय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे लवमेश. चला अधिकचा वेळ घेऊ नका. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 15. 12 बॉल 15चा हा चित्तथरारक सामना.
पहिलाच बॉल ऑन साइडला ऑफ साइडला खेळलाय, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन, एक धाव घेतलाय, रनआउटची संधी. हो काय घडलंय, डायरेक्ट हिट मस्त आहे. ओ ओ काय घडलंय, कलेक्ट करता आला नाहीये त्या ठिकाणी. बरोबर, आता येणारे बॉल 11 आहेत, बनवायचे आहेत 13. 11 बॉल 13 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज प्रेम बावळेकर याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय आणि तो आल्यानंतर सांगतो, अरे हर एक मुश्किल से टकराना है मुझको, जो मेरा है वो पाना है मुझको, जहां सब चाहते हैं हार मेरी, बस वही से जीत कर आना है मुझको. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द पॉइंट केलाय, एकच धाव अंकित केली आहे. ओ ओव्हर थ्रो, रनआउटची संधी, नॉन स्ट्राईक एंड वरती, अनदर बाउन्स. येणारे बॉल 10 बॉल 11 ची गरज. 10 बॉल 11, हाय व्होल्टेज थरार. मॅच ऑन झाली आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 2 महाबळेश्वर प्रीमियर लीग, पर्व क्रमांक 6 चा थरार. चला गोलंदाज डावकुरी हाताचा प्रेम बावळेकर. हो यावेळी फ्लिक केलाय, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येणारे बॉल, ओ फॉर्मिंग पाहायला मिळालाय. एकेरीच्या दुहेरीमध्ये अवांतर करण्यामध्ये यश मिळालंय. येणारे बॉल 9 बनवायचे आहेत. 9 बॉल 9 ची गरज. मॅच आता मात्र समतोल अवस्थेमध्ये उभी आहे. कोण जिंकेल कोण हरेल, दोन्ही बंधू आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद तितकासा अधिकचा पाहायला मिळालाय या मॅच मध्ये, सातत्याने पाहायला मिळालाय. 9 बॉल 9 ची गरज. एका बाजूला प्रेम बावळेकर तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज लवमेश. अंतिमचे 3. हो यावेळी फ्लिक केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, कॅरी करेल का झेल. धक्का इथे मिळणार नाहीये. म्हणूनच म्हटलं होतं ना, अरे बहुत मेहनत लगी है मुझे, मेरा किरदार बनाने में जमाने को जमाना लग जाएगा मुझे हराने में. आता मात्र हरवण्याचा प्रयत्न होता, तो अयशस्वी ठरलाय. नशिबाने मिळाला हा धावा. 4 चौकार. गोलंदाजही कमी नाहीये. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8, बनवायचे आहेत 5. मॅच अजूनही संपलेली नाही. कमबॅक हा कधी येऊ शकतो. पहा, असं म्हटलं आता ना, हालातों से हार जाने वाला मत समझना, हालातों से हार जाने वाला मत समझना, आज हवा तेरी है ना तो यहाँ तूफान हमारा होगा. राउंड विकेटने शरीरापासून लांब काढलाय, बीट केलाय, डॉट बॉल आलाय. आता रणनीती स्पष्ट आहे. येणारे बॉल 7 बनवायचे आहेत 5. मॅच अजूनही हेम्सविला टीम सोडायला तयार नाहीये, संघर्ष करायला लावलाय टीम बेरीज वर्ल्डला. पहा ही लढाई फार महत्वाची आहे. पुढचा बॉल, हो यावेळी फ्लिक केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, कॅच कॅरी करेल का. नो मॅच लँड मध्ये बॉल निघून जाईल, सरळ सीमा पार, मिळतील धावा 4 चौकार. फक्त आणि फक्त आता औपचारिकता आहे, एका धावेची गरज. मोठं पाहिलेलं स्वप्न क्षणामध्ये क्षणभंगूर झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. सकाळी पडलेलं साखर झोपेतलं जे स्वप्न असतं ना, डोळे उघडताच जसं माणूस भानावर येतो की ते स्वप्न होतं, तसंच आता मात्र टीम भानावर येते. जी मॅच, चला दादाजी 11 हा कॉल आपल्याला आहे. आपली संपूर्ण टीम कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. दादाजी 11 कॅप्टन. चला या टॉस साठी, चला कॅप्टन या टॉस साठी. चला या स्पर्धेमध्ये दुसरी फायनलिस्ट टीम आम्हाला मिळाली आहे. टीमचं नाव आहे बेरीज वर्ल्ड. वेल डन टीम, हार्ड लक टीम. हेम्सविला आपला खेळ चांगला राहिला होता, मात्र इथून पुढे आपण आणखी चांगला खेळ करावा हीच अपेक्षा. थँक्यू. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
प्रेम बावळेकर ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. द फायनलिस्ट टीम दादाजी 11 अगेन्स्ट टीम बेरीज वर्ल्ड. द बोथ टीम्स द फायनलिस्ट MPL 2026 बरोबर 6. चला या 6व्या पर्वामधल्या या दोन टीम फायनलिस्ट पाहायला मिळाल्यात. चला दादाजी 11 या अगोदर आम्ही आपल्याला कॉल केला या टॉस साठी. या दादाजी 11. चला बेरीज वर्ल्ड आपला संघनायक लगेच येईल टॉस साठी. थोडीशी काय करा.